मुलांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघूया आपण एक नवीन कविता वर्ग तिसऱ्याची. कवितेचं नाव आहे ससा. ससा किती सुंदर दिसतो ना. त्याच ससाकरता एक कविता आहे, ती आज आपण ताला सुरात गाऊया. चला तर मग सर्वांनी मिळून म्हणूया, म्हणजे कशी मजा येते बघा. तर सुरुवात करते मी. एक होता ससा, सांगा पाहू कसा. एक होता ससा, सांगा पाहू कसा. पांढरा पांढरा रंग अन मऊ मऊ अंग. पांढरा पांढरा रंग अन मऊ मऊ अंग. मोठे मोठे कान, लाल लाल डोळे छान. मोठे मोठे कान, लाल लाल डोळे छान. काय बरे खातो, लठ्ठ मात्र दिसतो. काय बरे खातो, लठ्ठ मात्र दिसतो. असा हा ससा, ढीठ नाही तसा. असा हा ससा, ढीठ नाही तसा. ससा चाहू लागता पळतो, झाडाझुडपात लपतो. तुरु तुरु याची चाल पाहाल तर थक्कवाल. तुरु तुरु ह्याची चाल पाहाल तर थक्कवाल. असा हा ससा, याला खूप खूप हसा. हा 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 हा. तर ही होती कविता. आता बघूया या कवितेचा अर्थ. तर एक होता ससा. एक होता ससा. सांगा पाहू तो कसा दिसतो. त्याचा रंग आहे पांढरा पांढरा आणि त्याचं अंग आहे एकदम मऊ मऊ. त्याचे कान मोठे मोठे आहेत आणि त्याचे डोळे लाल लाल आणि छान दिसतात. बरं ठीक आहे ना, पण काय खातो तो? काय खातो ससा? आणि तो इतका लठ्ठ कसा दिसतो? बरं ठीक आहे, लठ्ठ पण दिसतो, पण हा ससा ढीठ नाही तसा. म्हणजे कसलीही चाहूल लागली की पटकन पळतो. म्हणून म्हटलंय सस्याला की हा लठ्ठ मात्र तर दिसतो, छान असा गुबगुबीत दिसतो, सुंदर दिसतो, पण हा धीट नाही आहे. कसलीही छोटीशी चाहूल लागली की पटकन पडतो. आणि कुठे लपतो माहीत आहे का तुम्हाला? झाडा झुडपान जाऊन लपतो. याची चाल अशी तुरु 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 आहे. असं आपण त्वरित बघितलं की पटकन चाहूल लागता असा पळतो. आपण एकदम थक्कच होऊन जातो, बरं आत्ताच दिसला ससा आणि कुठे पळाला म्हणून. म्हणून हा असा ससा आहे की याला बघून खूप खूप हसायला येतं. तर सर्वांना कळली ना कविता? तर पुन्हा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.